लागत असतं. या ठिकाणी खूप सर्वांचा अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे. या ठिकाणी आमचे स्नेही आहेत ज्यांना कार्यक्रम फार आवडलेला आहे, त्यांच्याकडून या ठिकाणी हे पारितोषिक आलेलं आहे. मनापासून या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो. ओंकार स्वरूप हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. अनेक भक्तिगीतांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व कलावंत आपणांसमोर आमची कला सादर करतोय, पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी यत्न करत आहोत. आज कारण मगाशी मी पहिल्यांदा म्हणालो तसंच आज दिवस खास आहे. आज महाशिवरात्रीचा दिवस आणि या महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त आपण सर्वजण आज महादेवांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी श्री शंकर मंदिर देवस्थानामध्ये आज सर्वजण आलेले आहात. पुन्हा एकदा सांगतो, जसं की या ठिकाणी हा जो महाशिवरात्रीचा सण आहे हा या देवस्थानाकडून अगदी उत्साहात आनंदात पार पडला जातो. तसाच तो याही वर्षी तितक्याच आनंदात उत्साहात पार पडत आहे. आणि या सर्वांची साक्षीदार आपण सर्वजण आहात, इथले रहिवासी, इथले स्थानिक. आपण आवर्जून या ठिकाणी येता आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने चार चांद लावता. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. अनेक भक्तिगीतं आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. पुढील देखील एका भक्तिगीताकडे आपण वळणार आहोत. खूप सुंदर असं हे गीत आहे. शेवटी काय अध्यात्म म्हटलं की मनाशी मनाचा चाललेला हा खेळ आहे. त्यामुळे एक वेगळीच भावनिकता प्रत्येक गाण्यामधून, प्रत्येक भक्तिगीतामधून आपल्या भेटीला येत असते. तसंच पुढच्या गाण्यामधून सुद्धा अशीच एक भावनिकता आपल्याला स्पर्श करून जाणार आहे. ऐकूया, पाहूयात हे सुंदर
आई तुझ्या बाळासाठी अगं एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी हे दर्शन गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी आई दर्शन गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी चंदन तो तुझ्या अंतरात राहील अंतरात राहील ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग चुकलं तुझं बाळ आई हे आई 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 ग चुकलं तुझं बाळ आई रडत आई आई ग रडत आई ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना माझी आई ग ये ना आणि ही परमेश्वराच्या ओढीसाठी असणारी ही जी ललकारी आहे ती आज शब्दांच्या सुरांच्या माध्यमातून आपण ही आज या ठिकाणी, कारण कुठलंही गाणं ऐकत असताना भक्तिगीत असेल किंवा कोणतंही गाणं असेल त्या ठिकाणी त्या गाण्यामधून जो उत्कट भाव बाहेर येत असतो त्याच गाण्याला त्याच भावाला अनुसरून आपण त्या ठिकाणी पुढे वाटचाल करत असतो. कारण प्रत्येकाला शेवटी आपल्या परमेश्वर प्राप्तीची ओढ आहेच. बघा ना, या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत. आज इथे आल्यानंतर इथे ही भली मोठी आपल्याला रांग दिसते आहे आणि या रांगेमध्ये उभा असणारा प्रत्येक भाविक आज मनात अनेक इच्छा आकांक्षा अशा घेऊन आलेल्या आहेत. काहींना आपल्या महादेवांकडून काही मागणं असेल, काही केवळ या ठिकाणी दर्शनाशी आलेले असतील. परंतु एक सांगतो, या ठिकाणी भाव कोणताही असेल त्या ठिकाणी सुखासाठी मागणी असलेला लढीवाळ स्वार्थीपणाचा भाव जरी असेल किंवा अगदी काहीच नको म्हणून तरी सुद्धा परमेश्वराची ओढ लागलेली आहे, त्याचे दर्शन बघायचं आहे, त्याचे चरण बघायचे आहेत, असा प्रकारे असणारा निस्वार्थी भाव जरी असला तरी सुद्धा परमेश्वर प्रत्येक भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून तो कुठल्याही आपल्या भक्ताला कधीच दूर लोटत असतो. त्याच्यासाठी सर्व भक्त समान आणि त्याच्या दरबारामध्ये त्याच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक, प्रत्येक त्याचा भक्त हा त्याला प्रिय असतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जो देवस्थानामध्ये जो त्या ठिकाणी येऊन परमेश्वराच्या पायाशी नतमस्तक होत असतो त्याला देव हा अभय नक्कीच देत असतो. बघा ना, आपल्याला अनेक जे आपण जर आपल्या शास्त्रामध्ये जर डोकावलं तर त्यामध्ये अगदी आपल्या साहित्यामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये सुद्धा प्रत्येकातून हाच उल्लेख आलेला आहे. आणि मग अनेक आपली जशी भूमी आहे ही भूमीच खरं तर मोठमोठ्या संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आणि प्रत्येक संतांनी, प्रत्येक आलेल्या प्रत्येक जेवढे मोठे मोठे संत या आपल्या भूमीत होऊन गेले, प्रत्येक गाणे अध्यात्माची असेल, भावनांची असेल, परमेश्वराविषयीची असेल, एक वेगळीच एक गाथा म्हणा या आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आणि मग अगदी संत महंतांच्या आपण उल्लेख करायचा झाला तर आपले तुकोबराया असतील किंवा त्याचबरोबरीने आपले ज्ञानेश्वर माऊली असेल, यांनी देखील आपल्या पसायदानाच्या माध्यमातून हाच पवित्र उचललेला आहे. आणि म्हणून बघा तुम्ही आवर्जून जर पसायदान आपण अगदी काटेकोरपणे बारीक अशा पद्धतीने जर आपण वाचलं किंवा लक्ष देऊन वाचलं तर त्यामध्ये एक छान ओवी आपल्या माऊलीने त्या ठिकाणी दिलेली आहे. ती म्हणजेच
जो जे वांछेल तो देईल आणि हे खरं आहे. आणि म्हणूनच मी आता जे सांगितलं की परमेश्वराच्या पायाशी आलेला प्रत्येकाला न्याय मिळतो, प्रत्येकाला त्याला त्याला हवी असणारी गोष्ट ही मिळतेच, जी आज किंवा उद्या, एखाद्याला आज मिळेल, एखाद्याला उद्या मिळेल, एखाद्याला परवा मिळेल, पण मिळणार ही मात्र खात्री आहे. बरं, या ठिकाणी आपणाला सर्वश्रुत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली खैजी या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या आहेत. त्याचं देखील या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि आभार मानतो. फार छान या ठिकाणी आपला या देवस्थानामध्ये आपला उपस्थिती आम्हाला लाभली, त्याबद्दल मनापासून आभार. आणि हीच आस्था असते बरं का या ठिकाणी देवस्थानामध्ये. आपल्या मनाची जी श्रीमंती आहे, आपण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो, मोठे असतो, काही असेल, आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, पण ते सर्व सोडून आपण सर्व संघ त्यागून जेव्हा परमेश्वराच्या भेटीशी इथे येतो तेव्हा प्रत्येक जण किंवा भक्त आणि भक्त होऊनच या ठिकाणी राहतो. आणि हीच आपल्या देवदेवतांची लीला आहे, परमेश्वराची लीला अगाध आहे. आणि या अशा आपण भक्तीचा विषय चाललेला आहे, अध्यात्माचा सर्व विषय आपण या ठिकाणी समोर बघत आहोत, अनुभवत आहोत शब्दांच्या सुरांच्या माध्यमातून. या आपल्या महाराष्ट्राला खरं तर जसं मगाशी म्हटलं की अनेक देवी देवतांनी आपल्या महाराष्ट्राला जवळ केलेलं आहे आणि विविध रूपांनी, बरं का, एकच रूप नाहीये, खरं तर शक्ती एकच आहे, परंतु अनेक रूपांनी ती प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काय म्हणू, जेव्हा जेव्हा असुरी संकट, जेव्हा जेव्हा परचक्राचे आव्हान आलेली आहेत कोणत्याही युगात, तेव्हा तेव्हा या परमेश्वराने यावेळी अवतार घेतलेले आहेत आणि त्यावेळी आपल्या भक्तांना तारून ठेवलेलं आहे. आणि असंच आपल्याला अधिष्ठान लाभलेलं आहे ते 3.5 शक्तिपीठांचं. आणि या 3.5 शक्तिपीठांच्या माध्यमातूनच आपण त्या ठिकाणी त्या शक्तींना शरण जाणार आहोत. आई जगदंबे चरणी या ठिकाणी आपण शरण जाणार आहोत. आणि हे म्हणून पुढील जे पुष्प आहे ते आपण आई जगदंबेच्या चरणी अर्पण करू.